नमस्कार मित्रांनो, हाय टुडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही इंजिनिअर, फायनान्स प्रोफेशनल, IT एक्सपर्ट, लॉ ग्रॅज्युएट किंवा मॅनेजमेंट क्षेत्रातील उमेदवार असाल आणि भारत सरकारच्या एका प्रतिष्ठित पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच AAI ने मॅनेजर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 389 जागा भरल्या जाणार आहेत. भारतभर नोकरीची संधी, आकर्षक वेतन, सरकारी सुविधा आणि उत्कृष्ट करिअर ग्रोथ मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम AAI बद्दल थोडंसं जाणून घेऊया. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच AI ही भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली एक प्रतिष्ठित पब्लिक सेक्टर एंटरप्राइझेस आहे. देशभरातील विमानतळांचे बांधकाम, व्यवस्थापन, देखभाल आणि एअर ट्रॅफिक सेवा पुरवण्याची जबाबदारी AAI कडे असते. AAI मध्ये नोकरी मिळवणं म्हणजे चांगला पगार, सुरक्षित भविष्य, सरकारी सुविधा आणि दीर्घकालीन करिअरची उत्कृष्ट संधी मिळणे होय. आता या भरतीतील पदांविषयी माहिती पाहूया. या भरतीमध्ये एकूण 389 पदे उपलब्ध आहेत. मॅनेजर पदांसाठी विविध विभागांमध्ये भरती होत आहे, जसे की सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, फायनान्स, IT, आर्किटेक्चर, लॉ, फायर सर्व्हिसेस, ऑपरेशन्स, कमर्शियल, कॉर्पोरेट प्लॅनिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स. तसेच ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी फायनान्स, लॉ, ऑपरेशन्स आणि सर्वे अँड कार्टोग्राफी या विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक जागा सिव्हिल मॅनेजर 145 आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्ससाठी 79 आहेत. आता पात्रतेबद्दल बोलूया. या भरतीसाठी संबंधित पदानुसार BE किंवा BTech, MBA, MCA, CA, CFA, LLB, BSc संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी अशी पात्रता आवश्यक आहे. मॅनेजर पदांसाठी बहुतांश ठिकाणी किमान 3 वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी संबंधित पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करता त्या पदाची पात्रता अधिकृत जाहिरातीतून नक्की तपासा. आता वयोमर्यादा पाहूया. 7 सप्टेंबर 2026 रोजी मॅनेजर पदांसाठी वय हे 18 ते 32 वर्ष, तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी वय हे 18 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षाची तर OBC उमेदवारांना 3 वर्षाची वयोमर्यादा सवलत मिळणार आहे. इतर आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार सवलती लागू राहतील. आता अर्ज शुल्काबद्दल माहिती पाहूया. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे 1000 रुपये आहे. तर SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, PWBD आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. म्हणजे या प्रवर्गातील उमेदवार पूर्णपणे मोफत अर्ज करू शकतात. अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. तर आता निवड प्रक्रिया समजून घेऊया. सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड CBT घेतली जाईल. CBT म्हणजे पात्र ठरलेल्या उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केली जाईल. यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल. या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जाईल. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करत असाल तर आत्तापासूनच CBT परीक्षेची तयारी सुरू करा. आता महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवूया. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 8 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 सप्टेंबर 2026 आहे. CBT परीक्षेची तारीख सध्या जाहीर करण्यात आलेली नाही. माझा सल्ला असा आहे की अर्ज सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर अर्ज फॉर्म भरून ठेवा. मित्रांनो, AAI ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित सरकारी संस्थांपैकी एक आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट वेतन, महागाई भत्ता, वैद्यकीय सुविधा, प्रमोशनच्या संधी आणि स्थिर करिअर मिळते. याशिवाय 389 जागा, विविध शैक्षणिक शाखांसाठी संधी आणि देशभरात पोस्टिंग मिळण्याची शक्यता, यामुळे ही भरती अत्यंत आकर्षक ठरते. मित्रांनो, आज आपण AAI रिक्रुटमेंट 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. आपण पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घेतल्या. एकूण 389 मॅनेजर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती होत असून ऑनलाईन अर्ज 8 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 सप्टेंबर 2026 आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही AAI मधील कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात, मॅनेजर की ज्युनियर एक्झिक्युटिव्ह. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सरकारी PSU आणि विमानतळ प्राधिकरणाच्या भरतीच्या विश्वासार्ह अपडेटसाठी हायरिंग टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.